आपण कंझ्युम केलं, पण त्या फूड कंझ्युम केल्यानंतर त्याचं डायजेशन होणं इम्पॉर्टंट आहे. आता डायजेशनची डेफिनेशन ऑलरेडी आपण पाहिलेली. डायजेशन म्हणजे ॲक्च्युली काय असतं का जे कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आहे, कॉम्प्लेक्स असेल किंवा तुमचं नॉन ॲब्झॉर्बेबल असेल, नॉन ॲब्झॉर्बेबल फूड मटेरियल यांचं कन्व्हर्जन करणं कशामध्ये, एक तर सिम्पल फूड मटेरियलमध्ये आणि दुसरं म्हणजे ॲब्झॉर्बेबल फूड मटेरियलमध्ये त्याचं कन्व्हर्जन करणं, मग त्याला आपण काय म्हणतो, डायजेशन असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे डायजेशन म्हणजे काय होतं असतं, फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन होतं, आपण त्याला कन्सिडर करूया. म्हणजे सिम्पल जर आपण टर्म इथं यूज केली तर ती म्हणजे काय असेल, ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियल. ठीक आहे, आता हे जे ब्रेकडाऊनची प्रोसेस आहे हे दोन पद्धतीने होत असते. एक म्हणजे काय, मेकॅनिकल मीन, बाय मेकॅनिकल मीन. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल टीथ वगैरे फूडच्या मॅस्टिकेशन वगैरेसाठी हेल्प करतात. त्यानंतर दुसरं म्हणजे बायोकेमिकल मीन. बायोकेमिकल म्हणजे थोडक्यात एन्झाईम्स वगैरे त्यासाठी हेल्प करते डायजेशनसाठी. ठीक आहे, आता फर्स्ट जे डायजेशन आपल्याला पाहायला भेटणार, हे डायजेशन कशामध्ये होतं, तर ते डायजेशन आपल्याला पाहायला भेटतं आहे बकल कॅव्हिटीमध्ये, बकल कॅव्हिटीमध्ये. ठीक आहे, आता बकल कॅव्हिटीमध्ये बाय मेकॅनिकल मीन फूडचं डायजेशन कसं होतं ते आपण पाहूया. बाय मेकॅनिकल मीन. आता यासाठी ॲक्च्युली काय प्रेझेंट असतात बकल कॅव्हिटीमध्ये, टीथ प्रेझेंट असतात. आणि हे जे टीथ आहे हे ॲक्च्युली मॅस्टिकेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मॅस्टिकेशन ऑफ फूड, मॅस्टिकेशनचा अर्थ होतो क्रशिंग द फूड मटेरियल. फूड मटेरियलला क्रश करण्यासाठी स्मॉल पार्टिकलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार. ठीक आहे, आता ह्या फूडला मॅस्टिकेट होण्यासाठी सलाइव, आपल्याला माहिती आहे बकल कॅव्हिटीमध्ये सलाइव आपण रिलीज होत असतो. आता ह्या सलाइवाचं फंक्शन आपल्याला काय काय पाहायला भेटतं त्यामध्ये पहा. हे पहिलं काय करतं, मॉइस्ट द फूड मटेरियल. मॉइस्ट केलेलं फूड मटेरियल हे मॅस्टिकेशन किंवा क्रशिंगसाठी अजून सोपं जातं. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर सलाइवामध्ये काय प्रेझेंट आहे, सलाइवामध्ये प्रेझेंट असतं म्युकस. आता हे सलाइवामध्ये प्रेझेंट असलेलं हे जे म्युकस आहे हे ॲक्च्युली लुब्रिकेशनसाठी, लुब्रिकेशन ऑफ फूडसाठी हेल्प करणार, फूडचं लुब्रिकेशनसाठी हेल्प करणार आहे. ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे काय, बाइंडिंग द फूड मटेरियल, द फूड मटेरियल टू फॉर्म मास ऑफ फूड. मग त्यालाच आपण म्हणतो बोलस, इट इज कॉल्ड ॲज बोलस. ठीक आहे, म्हणजे म्युकस ॲक्च्युली काय करतं, एक तर फूड मटेरियलला लुब्रिकेट करतं आणि दुसरं म्हणजे मॅस्टिकेशन थ्रू जे फूड मटेरियल बारीक झालेलं आहे त्या फूड मटेरियल, बारीक झालेलं फूड मटेरियलला ॲक्च्युली ते एकमेकांना बाइंड होण्यासाठी हेल्प करणार. बाइंड झाल्यानंतर काय होतं, एक गोळा तयार होतो फूड मटेरियलचा, मग त्याला आपण कन्सिडर करणार आहे बोलस. ठीक आहे, म्हणजे हा जो बोलस आहे हाच ॲक्च्युली पुश केला जातो, पुश इन टू फॅरिंग्स. फॅरिंग्समध्ये पुश केला जातो विथ द हेल्प ऑफ टंग. मग तो पुश करण्यासाठी काय हेल्प करणार, टंग हेल्प करणार अगेन्स्ट द पॅलेट, पॅलेटच्या अगेन्स्ट ते पुश करणार फूड मटेरियलला, कशामध्ये, फॅरिंग्समध्ये. आणि फॅरिंग्समधून हे फूड मटेरियल कशामध्ये जातं पहा, युसोफॅगसमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आता हे झालं मेकॅनिकल मीन्स आपण पाहिलं, टीथ ॲक्च्युली मॅस्टिकेशनसाठी हेल्प करतात फूड मटेरियलच्या. दुसरं जर आपण पाहिलं तर बायोकेमिकल. आता बायोकेमिकलमध्ये काय येतं आपल्याला माहिती आहे, सलाइवा जे आहे त्यामध्ये आपण पहिलं म्युकस कसं हेल्प करतं डायजेशनला, फूड मटेरियलच्या ब्रेकडाऊनसाठी असेल किंवा फूड मटेरियलच्या इझी पॅसेजसाठी असेल. ह्या सलाइवामध्येच आपल्याला काय पाहायला भेटतं, एक एन्झाईम प्रेझेंट आहे, मग त्याला आपण म्हणणार आहे अमायलेज. काय म्हणतो आपण त्याला, अमायलेज असं कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, मग आता हे जे अमायलेज आहे हे ॲक्च्युली कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकडाऊन ऑफ स्टार्च इनटू माल्टोज. ठीक आहे, म्हणजे स्टार्चचं ब्रेकडाऊन हे माल्टोज म्हणजे कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करण्यासाठी. स्टार्च आपल्याला माहिती आहे हे पॉलिसॅकराइड आहे आणि त्याचं ब्रेकडाऊन हे कशामध्ये होतं, डायसॅकराइडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे अबाउट 30% जे म्हणजे स्टार्चपासून माल्टोज होण्याची जी प्रोसेस आहे बकल कॅव्हिटीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे विथ द हेल्प ऑफ सलाइव्हरी अमायलेज. ठीक आहे, आता ह्या सलाइवाचं अजून एक आपल्याला फंक्शन एक पाहायला भेटतं, त्याच्यामध्ये
लायझोझाईम प्रेझेंट असतं पहा, लायझोझाईम एक प्रेझेंट असतं. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे नीटसाठी. ठीक आहे. एक म्हणजे याच्यामध्ये म्युकस आहे, त्यानंतर अमायलेज आहे आणि अजून एक एन्झाईम प्रेझेंट असतं, त्याचं नाव आहे लायझोझाईम. आणि हे जे लायझोझाईम आहे ॲक्च्युली इट शो अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. हे काय शो करतं? अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी शो करणार लायझोझाईम. ओके. चला आता हे आपल्याला माहिती आहे फूड मटेरियल हे फॅरिंग्समध्ये आलं. फॅरिंग्समधून हे कशामध्ये येईल? युसोफॅगसमध्ये एंटर होणार. आता युसोफॅगसमध्ये डायजेशन वगैरे होत नाही. आता युसोफॅगसमधून हे जे फूड मटेरियल आहे हे फायनली कशामध्ये पास होतं? हे स्टमकमध्ये होणार. ठीक आहे ना. आता युसोफॅगसमधून स्टमकमध्ये फूड मटेरियलला पास करायचं आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय पाहायला भेटणार? रिदमिक वेव पाहायला भेटणार अशी पहा, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशनची असते टुवर्ड द स्टमक. मग त्याला आपण म्हटलं होतं पहा पेरिस्टाल्सिस. इट इज कॉल्ड एज पेरिस्टाल्सिस. ठीक आहे. आणि हे जे टंग आपल्याला पाहायला भेटणार आहे फूड मटेरियल किंवा बोलसला पुश करतं फॅरिंग्समध्ये, मग त्याला आपण सॉलोइंग असं कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. आणि त्यालाच दुसरं एक टर्मोलॉजी त्याला आपण डिग्लुटेशन असं पण म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज डिग्लुटेशन, म्हणजे पुशिंग द फूड मटेरियल इन टू द फॅरेंजियल रिजन. ठीक आहे. युसोफॅगसमधून फूड मटेरियल किंवा बोलस हा कुठं पुश केला जातो? स्टमकमध्ये विथ द हेल्प ऑफ पेरिस्टाल्टिक मुवमेंट. पण समटाईम आपल्याला काय पाहायला भेटणार? रिव्हर्स पेरिस्टाल्टिस पण होऊ शकतं. रिव्हर्स पेरिस्टाल्सिस म्हणजे स्टमकमधले असलेलं फूड मटेरियल हे युसोफॅगसमध्ये पण येऊ शकतं. मग दिस लीड्स टू ॲक्च्युली वॉमिटिंग. त्यालाच आपण काय कन्सिडर करतो? वॉमिटिंग असं म्हणणार आहे. लेट अस डिस्कस अबाउट द डायजेशन इन स्टमक. स्टमकचं आपल्याला प्रायमरी फंक्शन माहिती आहे. ते काय करतं? फूड मटेरियलला स्टोअर करतं. पण हे किती आवर्सपर्यंत स्टोअर करणार? 4 to 5 आवर्सपर्यंत स्टोअर करणार. त्या दरम्यान फूडचं डायजेशन होत असतं पहा. आता पहिलं मेकॅनिकल मीनने ॲक्च्युली डायजेशन कसं होतं? स्टमकची जी वॉल आहे इट हॅज थिक वॉल आणि ही जी थिक वॉल आहे ॲक्च्युली इट इज रिस्पॉन्सिबल फॉर चर्निंग ॲक्टिव्हिटी. ओके. चर्निंग म्हणजे काय? फूड मटेरियल घुसळलं जाणं. ठीक आहे. मग आता हे जे चर्निंग ॲक्टिव्हिटी कशासाठी हेल्प करणार? पहिलं म्हणजे फूडचं ब्रेकडाऊन करण्यासाठी. ह्या चर्निंग ॲक्टिव्हिटीमुळे काय होतं? फूडचं फर्दर ब्रेकडाऊन आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ही चर्निंग ॲक्टिव्हिटी हेल्प्स टू मिक्स द फूड मटेरियल इन टू द गॅस्ट्रिक ज्यूस. आपल्याला माहिती आहे स्टमकमधून काय होतं? गॅस्ट्रिक ज्यूस रिलीज होतं आणि ह्या गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये फूड मटेरियलला मिक्स करण्यासाठी ही चर्निंग ॲक्टिव्हिटी हेल्प करणार आहे. दिस इज ऑल अबाउट द मेकॅनिकल मीन. ओके. त्याच्यानंतर बायोकेमिकल आपण पाहूया. द बायोकेमिकल पाहण्यासाठी आपल्याला माहिती आहे ह्या स्टमकमध्ये म्युकोसाची जी लेअर असते पहा, इनरमोस्ट लेअर, त्याच्यामध्ये ह्या गॅस्ट्रिक ग्लँड्समध्ये असलेले काही सेल्स प्रेझेंट असतात. मग कोणकोणत्या सेल्स आहे? पहिले सेल पहा म्युकस सेल. या म्युकस सेल आपण गॉबलेट सेल असं पण म्हणू शकतो. मग हे गॉबलेट सेल किंवा म्युकस सेल काय रिलीज करते? इट रिलीज म्युकस. आता ह्या म्युकसचं फंक्शन काय असेल? पहिलं जर आपण पाहिलं इट हेल्प्स टू लुब्रिकेशन ऑफ फूड मटेरियल. हे एक तर लुब्रिकेशनसाठी करणार आहे फूड मटेरियलला, म्हणजे ॲक्च्युली इझी पॅसेज ऑफ फूड मटेरियल. आणि दुसरं जर आपण याचं फंक्शन जर पाहिलं अँड इट हेल्प्स टू प्रोटेक्ट स्टमक वॉल फ्रॉम ॲसिडिक एन्व्हायरमेंट. म्हणजे आता हे जे गॅस्ट्रिक आहे ज्यूस असतं पहा, हे ॲसिडिक असतं. मग ह्या ॲसिडिक गॅस्ट्रिक ज्यूसपासून स्टमकचं प्रोटेक्शन करण्यासाठी पण ॲक्च्युली हे म्युकस हेल्प करतं. मग त्याचे आपल्याला दोन फंक्शन कोणते पाहायला भेटणार? एक म्हणजे लुब्रिकेशनसाठी फूड मटेरियलच्या आणि दुसरं म्हणजे प्रोटेक्ट द स्टमक वॉल फ्रॉम द ॲसिडिक एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आता दुसरी जी आपल्याला सेल पाहायला भेटणार त्याला आपण पेप्टिक सेल असं म्हणतो. ह्या पेप्टिक सेलला चिप सेल असं म्हटलं जातं, कारण की मेनली जर आपण पाहिलं स्टमकच्या आतमध्ये हे प्रोटीनचं डायजेशन होत असतं. ह्या प्रोटीनच्या डायजेशनसाठी जो एन्झाईम रिलीज होतो, कोण रिलीज करतं? ते पेप्टिक सेल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज चिप सेल, कारण की जो मेन एन्झाईम आहे प्रोटीन डायजेशनसाठी तो आहे पहा पेप्सिनोजन. इट इज अँड प्रो एन्झाईम. हा काय? प्रो एन्झाईम आहे. म्हणजे ज्यावेळेस हा रिलीज होतो सेलच्या बाहेर सिक्रेट होतो, हा इनॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये असतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज प्रो एन्झाईम. त्याचं फर्दर ॲक्टिवेशन होणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ते आपण लेटर ऑन पाहूया. पहिल्यांदा आपण पाहूया पॅरायटल सेल. पॅरायटल सेल किंवा त्याला आपण म्हणूया ऑक्झेंटिक सेल. आता ह्या पॅरायटल सेलचं आपण जर फंक्शन पाहिलं इट रिलीज इंट्रिन्सिक फॅक्टर.
आता ह्या इंट्रिन्सिक फॅक्टरचं जर आपण फंक्शन पाहिलं, याचं फंक्शन काय असतं, इट हेल्प्स फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन B12 इंटू इंटेस्टाईनमध्ये विटॅमिन B12च्या ॲब्सॉर्प्शनसाठी हे इंट्रिन्सिक फॅक्टर हेल्प करणार. दुसरं जर आपण पाहिलं तर याच्यामधून काय रिलीज होतं असून डायल्यूट HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड रिलीज होणार. ठीक आहे. मग हे जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे याचं आपण जर फंक्शन जर पाहिलं तर कोणकोणते असतात. याचं पहिलं फंक्शन जर आपण पाहिलं तर हे काय करणार, इनॲक्टिवेट द ॲक्टिव्हिटी ऑफ अमायलेज. आपल्याला माहिती आहे सलायवरी अमायलेजची ॲक्टिव्हिटी काय करणार, इनॲक्टिवेट करणार हा डायल्यूट HCl. आणि दुसरं जर मेन फंक्शन जर आपण पाहिलं तर हे जे पेप्सिनोजन आहे इनॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये असलं त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी हा रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे जवळजवळ इथं जर आपण पाहिलं 1.8 pH ॲसिडिक एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबल असतं पेप्सिनोजनच्या ॲक्टिवेशनसाठी. आता याचं ॲक्टिवेशन होऊन काय होतं, पेप्सिन तयार होतो. आणि हा जो पेप्सिन आहे हा ॲक्टिवेटेड फॉर्म आहे, ॲक्टिवेटेड फॉर्म ऑफ एन्झाईम. ठीक आहे. आता हे पेप्सिनची ॲक्टिव्हिटी आपण समजून घेऊया. पेप्सिन कसा डायजेशन करतो प्रोटीनचं. आता प्रोटीन हे ॲक्च्युली काय येतं, अमायनो ॲसिडचे लॉंग चेन असतात पहा. आणि याचं जर ब्रेकडाऊन होतं, याचं पार्शली ब्रेकडाऊन, कम्प्लिटली ब्रेकडाऊन होणार नाही. आणि याच्यापासून काही पॉलिपेप्टाईड चेन तयार होतील, म्हणजे पार्शली डायजेस्टेड पॉलिपेप्टाईड चेन्स तयार होतील अमायनो ॲसिडच्या. मग त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोटिओजेस अँड पेप्टोनेजेस. हे काय येतं, पार्शली डायजेस्टेड अमायनो ॲसिडच्या प्रोटीनच्या पासून तयार झालेले अमायनो ॲसिडच्या चेन्स आहे. ठीक आहे. डायरेक्टली अमायनो ॲसिड याच्यापासून तयार होणार नाही, प्रोटीनचं ब्रेकडाऊन होईल. ठीक आहे. छोटे छोटे काय होतील, चेन्समध्ये ब्रेकडाऊन होईल प्रोटीन हे, आणि त्याच्यापासून प्रोटिओजेस आणि पेप्टोनेजेस फॉर्म होईल. मग आता याचं एन्झाईम कोणता रिस्पॉन्सिबल आहे, इथं जर आपण पाहिलं तर पेप्सिन रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. आता अजून एक आपल्याला एन्झाईम पाहायला भेटणार का, तो ॲक्च्युली डायजेस्टिव्ह एन्झाईम असतो, तो स्टमकमधून रिलीज होतो. बट इट इज प्रेझेंट इन इन्फंट, किंवा हा फक्त इन्फंटमध्ये रिलीज होतो. इन्फंट म्हणजे काय, बेबीच्या बर्थ झाल्यानंतर टिल 1 इयरपर्यंत आपण त्याला इन्फंट असं म्हणतो. हा जो इन्फंट आहे हा ॲक्च्युली एक एन्झाईम रिलीज करतो, जसं नाव आहे पहा, रेनिन. आता इथं स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवायचं, डबल एन आहे आणि दुसरं आपण एक रेनिन पाहतो त्यामध्ये काय असतं, सिंगल एन प्रेझेंट आहे. हा जो रेनिन आहे इट इज रिलीज फ्रॉम द किडनी, आणि किडनीमध्ये किडनी फंक्शन रेग्युलेशनसाठी हा हेल्प करतो. हा रेनिन आपल्याला पाहायला भेटणार इन्फंटच्या स्टमकमधून रिलीज होतो. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे इन्फंट ॲक्च्युली हे मदर मिल्कवर फीड करतात किंवा त्याच्यावर डिपेंड असतात नरिशमेंटसाठी. म्हणजे हा रेनिन हा ॲक्च्युली केसिनचं ब्रेकडाऊन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. क्रिसिनचं ब्रेकडाऊन करणार आणि याच्यापासून काय होईल, मग केसिन पहिल्यांदा समजून घ्या. केसिन इज नथिंग बट ए मिल्क प्रोटीन. हे काय आहे, मिल्क प्रोटीन आहे. आणि मिल्क प्रोटीनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होतं, कर्डलिंग ऑफ मिल्क आपल्याला पाहायला भेटणार आहे. कर्डलिंग म्हणजे कर्ड तयार होणं, दही तयार होणं, कर्डलिंग, किंवा त्याला आपण काय म्हणतो, कोॲग्युलेशन ऑफ मिल्क. मिल्कचं कोॲग्युलेशन म्हणजे गोठल्यासारखं मिल्क तयार होतं, दही तयार होतं, आपण त्याला असं म्हणूया. म्हणजे रेनिनचं फंक्शन काय, मिल्कचं जे प्रोटीन असतं केसिन त्याचं ब्रेकडाऊन करणं आणि त्याच्यापासून मग कर्ड किंवा कोॲग्युलेट करणं मिल्कला. आता हे जे कोॲग्युलेट झालेलं मिल्क आहे याचं जे फर्दर ब्रेकडाऊन आहे, याचं फर्दर ब्रेकडाऊन कोण करणार, पेप्सिन करणार. ठीक आहे. आता इथं आपल्याला पाहायला भेटणार आहे, इथं पण काय होतं आहे, प्रोटिओजेस पेप्टोनेजेस फॉर्म होतं आहे. इथं पण आपल्याला पाहायला भेटणार ह्या प्रोटीनचं पण ब्रेकडाऊन होतं आहे. ठीक आहे. मग याच्यापासून आपल्याला एक पार्शली डायजेस्टेड फूड मटेरियल कसं तयार होतं, आता पार्शली डायजेस्टेड ॲसिडिक सेमी फ्लुइड तयार होईल. म्हणजे एवढं सगळं डायजेशन होऊन पार्शली कसं असेल, ते पार्शली कम्प्लिटली डायजेस्ट झालेलं नसेल फूड मटेरियल आणि ते ॲसिडिक असेल, सेमी फ्लुइड आपल्याला पाहायला भेटणार आहे. मग त्याला आपण इथं कन्सिडर करतो काईम. इट इज कॉल्ड ॲज काईम. ठीक आहे. आणि हे जे काईम आहे
किंवा सेमी फ्लुइड ॲसिड जे फूड मटेरियल आहे याला पुश केलं जातं कशामध्ये, मग आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये थ्रू पायलोरिक स्पिंक्टर. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं पहा, डिफरंट एन्झाईम्स स्टडी केले स्टमकमधून रिलीज होणारे. हे सर्व एन्झाईम्स नीट आणि CETसाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया इंटेस्टाईनमध्ये ॲक्च्युली फूड मटेरियलचं फर्दर ब्रेकडाऊन कसं होतं आणि फूडचं ॲब्सॉर्प्शन